गुरुचे राऊंड समाप्त होऊन दुय्यमीचा एक एक फेर समाप्त झाला आणि मी पहिल्या फेराचा मानकरी गाडी मी चालवून राहिलो. माझ्या मागा बसले कोण आहे? राजन सिंह शाहीर बसले. बरोबर आहे. आता ड्रायव्हर जेव्हा मी तर पहिला गेअर मीनं टाकला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आणि तुमच्या सर्वांच्या चरणी डोका आहे. बिलकुल स्वीट अँड शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. का केलं का अजून तुम्ही हाय काढा तू चकते माझा. हॅलो सर्वात साक्षी मी म्हटलं संत त्याचं घर जाळलं. विठ्ठलाचा भक्त होता. देवाचं नामजप केलं. आळा पेटला घर पेटला नाही पण कुटुंब वाचलं. तो भक्त कोणता? शाहीर साहेब म्हणते संत ज्ञानेश्वर त्यांचे गुरु त्यांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आपेगाव मधली गोष्ट होय म्हणते आणि इंद्रायणीच्या काठीची. मी म्हणलं शाहीर साहेब उत्तर बरोबर नाहीये. भक्ती विजय कथासार या पुस्तकामध्ये त्याचा बोध दिलेला आहे म्हणलं. बरोबर आहे. भक्ती विजय कथासार या पुस्तकामध्ये त्याचा बोध दिलेला आहे म्हटलं. तर शाहीर साहेबाचा म्हणणं आहे का म्हणते काय काही बोलाले भेटलं नाही तर पलटी मारली म्हणते. पलटी एक जण इथून ए भाऊ वरती तू राव वरती स्टेज वरती लवकर चाल वरती म्हणजे खोट्याने खरं म्हणजे काय हलवा लागला का? हे शायरी हलवा आहे का? त्याने वांग्याचं भरीत आहे का? हे काय इथं हे काय संताचं नाव आहे? जगमित्र नागा. बरोबर आहे. आता हे जळून गेले. हे कहाणी दिसली का? सगळे कुटुंब जळून गेले असावे पण ते वाचले. बरोबर आहे. काय नाव आहे संताचं? जगमित्र नागा. अध्याय कितवा आहे? 19वा. हे वाचलं पुस्तक आणि हे भक्ती विजय कथासार पुस्तक. शाहीर साहेब पलटी आता कोण मारली तुम्ही सांगा. आता कोण मारली पलटी? नाही आता पलटी कोण मारली? म्हणजे लहान अरे पंखा काय चालू केला तू ना? मदत कर. हवा जाते तोंडात आवाज. आता पलटी कोण मारली तुम्हाला सर्वांना माहित आहे? मारली कोण? आणि मले म्हणते म्हणजे लहान हा म्हणून दाबून पाहून राहिले का? सत्य आहे या गोष्टीला नाद करायचा नाही. सत्य आहे या गोष्टीला नाद करायचा नाही. पंच कमिटीने दिलेला वेळ बरबाद करायचा नाही. सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. पंच कमिटीने दिलेला मोलाचा वेळ बरबाद करायचा नाही. आणि जिथं पुस्तकाच्या जोरावर बाजू मांडते हा शाहीर सूरज तिथं शाहीर सूरजचा नाद करायचा नाही. कच्च्या घोट्या मी खेळत नाही. मग सांगतो या ना जेवायला गेले भूक लागली खाना खाणे दो झाडीतून आले. कच्च्या गोट्या हा शाहीर सूरज खेळत नाही. आणि एखाद्याला त्याच्या डावामध्ये सापडलं तर त्याने घाम फोडल्याशिवाय सोडत नाही. तत्वाना भांडी मुजुरी करणार नाही. ते शायरी मी करत नाही. मले म्हणते पलटी खाल्ली. ओके म्हणजे उलटा चोर कोतवाल कोटाते हे शायरीचे डावपे पाहिजे. आता बोलू का याच्या समोर का बोलू? आता आपली छाप ठेवू कशी? चिक्कू आणि तुम्हाला दाबून पाहिजे. आणि पुन्हा बागा म्हणते काय म्हणते? इंजेक्शन लगा सकते हैं. तेरा मासीचा देते का? हमसे मोहब्बत जताई तो हम नाता जोड़ देंगे. हमसे मोहब्बत जताई तो हम नाता जोड़ देंगे. हमसे मोहब्बत जताई तो हम नाता जोड़ देंगे. प्यार से अगर हमारे साथ पेश आएंगे तो प्यार की चादर ओढ़ देंगे. अगर बीमारी नहीं होते हुए भी हमको इंजेक्शन लगा देंगे.
बीमारी नहीं होते हुए भी हमको अगर इंजेक्शन लगा रहे हो मान्यवर जी, तो 1 लाख से तुम्हारी इंजेक्शन तोड़ देंगे। हाँ, तोड़ देंगे बिल्कुल, इंजेक्शन फोड़ देंगे ताकत से बिल्कुल। पुन्हा शाहीर साहेबांचं म्हणणं आहे काय आहे बा? ये सुभान वाला कोई कम नहीं। असं का? मोडून जाईल ज्ञानाचं फाउंडेशन, एकाएकी फाकणार नाही। कितीही प्रयत्न केला सूर्यानं तरी या पृथ्वीला झाकणार नाही। मोडून जाईल फाउंडेशन, एकाएकी फाकणार नाही। किती प्रयत्न केला सूर्यानं तरी या पृथ्वीला झाकणार नाही। सुभान वाले हे ओरिजिनल सागोर हे कलंगीचा क्या बात है। मोडून जाईन तरी वाकणार नाही। अजमाना है तो अजमाने। मान्यवर जी, हमारे आदर्श गुरुजी, अजमाना है तो अजमा लो, ये बंदा निशान कलंगी वाला है। और अरे गैरे नत्तू खैरे का नहीं, गुरु ब्रह्मा का लाला है। क्या क्या लगता है आपको? मस्त आहे का? म्हणजे पाहणजी, म्हणजे मी मोठा पुन्हा मध्ये म्हणते एक एक शब्दाचं उत्तर देईन तुम्ही काय म्हणते हो? थांबतो ना। हा, खुद को ज्ञानी समजने वाले, स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते। स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते। त्याच्या अगाऊपणा पाहून ते शेंबळ पट्ट त्याच्यावर तंते। त्या शेंबड्या पोट्याचा मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निघते, नाही तर ते शेंबड पोट्ट म्हणते, ज्यांना बे म्हणते तुले कोण गिनते। पट्टे तो 14 ने तो गिराईक 14 लेना होंगा माल तो आजा मौदा। लहानशा पोराच्या मताने घेतलं तर बरं होते, झोका नाही तर मा सारखा कोणी नाही। माझ्यासारखा हुशार कोणीच नाही। आणि तेच लहानसा पोट्ट कधी एक थापड मारतात गावामध्ये, पुऱ्या गावभर बॉम्ब जाते बे म्हणते, तेवढ्या पोट्ट्यानं मारलं बे म्हणते। काय नाही राहिली म्हणते तुझी, काय नाही म्हणते। हा, मी तुम्हाला म्हणणार नाही, तुमच्या शब्दाचं मी तुम्हाला उत्तर देतो मान्यवरची। हा, हलता भलता तुम्हाला बोलणार नाही म्हणतो ना, पण मी सांगतो तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही। हा, ते शायरी मी करीन। पुन्हा शायर सोबत शाहीर साहेबाचं म्हणणं आहे काय, ये राजहंस मेरा नाम नहीं। शांतता सोडून मुजोरी पकडायची मला गरज नाही। मान्यवरजी, शांतता सोडून मुजोरी पकडायची मला गरज नाही। मी या जाम सावडीमध्ये वाकीन ते एकाएकी सरज नाही। तुमच्या प्रत्येक प्रश्नाले उत्तर नाही दिलं तर हा कलंकीचा सूरज नाही। आपकी ताकत क्या है, 2 फेर में झाकी है। ये सावली गांव में तुम्हारा पहिया गलने दूंगा, ये कसम मेरे माँ की है। ठीक बात है। आपकी ताकत क्या है, मैंने 2 फेर में झाकी है। ये सावली गांव में आपका पहिया गलने दूंगा, ये कसम मेरे माँ की है। आपने अभी तक देखा ही क्या है मेरा ट्रेलर है। पूरी पिक्चर अभी बाकी है, अभी रिलीज हो गई म्हणा। शाहीर साहेब आणि पुन्हा शाहीर साहेबाचं गाणं आहे, दम कितना है अजमाऊंगा, मारूंगा नहीं तो मर जाऊंगा। आणि म्हणून मला नजरानं दिसलं तर मला अजून डबल ताव येते। जेवण करायला गेले बा, मी सांगतो ना तुम्हाला, धसली गाडी तर माझी सिधी दिल्लीत नाही तर कुपतवाला काम आहे। आपलं काम बिलकुल रफान टपवाला चालते। हा, आणि म्हणून शाहीर गाण्याकडे वळतो। शाहीर साहेबाचा प्रश्न आहे, त्याचेही उत्तर देतो। आणि जंगलामध्ये हा, अभी ये गाना पहिले गाणं सुनलो। अरे जो साची ठोसाची है हो द्या शाहिरी। अरे कनगवळण झाल्यावर हे पहिली पायरी। अरे कोण कोणाची अरे वरात काढते, अरे
कोण कोणाची अरे वरात काढते अन कोण कोणाले ज्ञानानं फाळते अरे कोण कोणाले वरात काढते कोण कोणाले ज्ञानानं फाळते आवाले डावाले काही भेट नाही कारण छातीले आहो पक्का हे राजहंसजी मारन चौका तहा सूरज मारन छक्का बॅट आणले खंडाळेहून आणि ते दिल्ली माझ्या बापानं म्हणे असा माझ्याच मित्र होय म्हणे म्हणलं मित्र असन तुमच्या पण मी अर्जुन हो म्हणलं आणि ते भीष्म आज परिस्थिती ती आहे पण ते स्टेजच्या खाली स्टेजच्या वर तर काही नाही हा स्टेजच्या खाली काही नाही प्रश्न विचारला जंगलामध्ये जे हरण पडालं त्याचं दूध त्याच्या मागे गळालं का सांगाजी हे मुलूक होय आणि हे कस्तुरी होय का ते दूध हे का होय हा नाही नाही हे म्हणजे का बोलू आता पण मलाच विचार येते कन्फ्युज झाला असं कन्फ्युज अरे कावड्याच्या पायाले घुमरा बांधले मोरासारखा नाचन का आणि खुबडाले जर पिंजऱ्यामध्ये बंद केलं तो रागो सारखा बोलन का डुकरांना बॉलिंग केली तर त्याला बनतील का कपिल आणि त्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं तर गदे बनतील का बाकी नाही बनतील का जी मस्त मस्त चुट्या घुमत येऊन राहिले मस्त चुट्या घुम राहिले चिठ्ठीवर आणि पुन्हा वरतून छाप ठेवली पान काय म्हणून राहिले माणसाचं मुख्य धन कोणतं माणसाचं मुख्य धन कोणतं शरीर सांगायचं नाही प्रॉपर्टी सांगायची नाही 100% बरोबर आहे मी सांगणारी नाही मी का मूर्ख मी सांगीन मी दुसरं सांगीन आणि मी बरोबर सांगीन नको सांगा एक भेंडी बसन नाही 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 मी बरोबर सांगीन माणसाचं मुख्य धन म्हणजे काय तुम्हाला सांगतो माणसाचं मुख्य धन हे माणसाची इमानदारी आहे इमानदारी सच्चाई आहे सच्चाई किती माणसाचं वय असलं किती माणूस लखपती असन करोडपती असन आणि त्याच्यामध्ये इमानदारी नसन तर कोणत्या कामाची नाही किती सरपंच असन गावचा किती मोठा असन लखपती असन पण त्याच्यामध्ये सच्चाई नसन इमानदारी नसन तर इमानदारी कोणत्या कामाची आहे का जी नाही ना कोणत्या कामाची नाहीये हा आता मी तुम्हाला विचारतो प्रश्न घ्या लक्ष ठेवा आता प्रश्न तर्कबुद्धीचा प्रश्न लावा बरं एक माणूस त्याचा बाप तहसीलदार तो बाप मेला आणि हा पोरगा रोज निवड घेऊन जात होता नाही बरं ठाव 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 झाले म्हणतो आपण ठाव ठाव 6 दिवस सतत गेला शमशान घाटावर पण 6 दिवस कावड्यानं ठाव खाल्ला नाही कावडा येऊन बसला नाही गावातला एक माणूस भेटला म्हणते बापू त्या बाप तहसीलदार होता म्हणते पा ह्या प्रश्न शिकण्यासारखा आहे त्या बाप तहसीलदार होता म्हणते त्या बाप तहसीलदार होता म्हणते मले माहिती आहे म्हणते त्या बाप कसा ठाव खाते तर म्हणते मले माहिती आहे म्हणते तू चाल म्हणते माझ्यासोबत त्या माणसानं असं का केलं का 7व्या दिवशी त्या कावड्यानं ठाव खाल्ला 7व्या दिवशी त्या कावड्यानं ठाव खाल्ला तो कावडा ठावावर येऊन बसला म्हणून आपली शायरी हा तुम्ही उत्तर द्या नाही तर तुम्ही नाही द्या तर मी देतो पहिल्या प्रश्नाचं दिलं ना दुसऱ्या प्रश्नाचं दिल तुम्ही फक्त घरी बांधून द्या पुढे
जोसाची ठोसाची होऊ द्या शायरी मनगवळण झाल्यावर हे पहिली पायरी कोण कोणाची वरात काढते आणि कोण कोणाला ज्ञानानं फाडते सामना तगडा आहे ना मग तगडा म्हणलं काम दे तगडा आहे बोलायच्या आधी भान ठेवा ऐकायच्या वेळेस कान ठेवा प्रबोधना करता मान ठेवा असं म्हणता आपली अक्कल गाण ठेवा अक्कल गाण ठेवा म्हणजे मंथन करा विचार चालता भलता बोलणारा पण तुमको आज बोलल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय आले शाहीर घरून दोन्ही अभ्यास करून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे युद्ध झाल्यावर अरे काय घडणार हाय अरे दोघातून एक खाली पडणार हाय अरे दोघातून एक खाली पडणार हाय दोघातून खाली एक पडणार हाय दोघातून खाली एक पडणार हाय अरे हे काकाजी आले आपली ड्युटी रे पाडून ओके बाई आणि हे भाऊ आले वहिनीशी खोटं रे बोलून नंतर गमत पाला आले हा बायकोशी खोटं बोलून कोणी कोणी आला इथं लाडी घोडी कशासाठी आलाय अरे कोण कोणाची अरे वरात काढते अरे कोण कोणाले ज्ञानानं फाडते